आता पाहूया विदर्भातल्या अवकाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नागपूर जिल्ह्यासह विदर्भात दुसऱ्या दिवशीही गारपीट आणि अवकाळी पाऊस। गारपिटीमुळे भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान। विदर्भातील 6 जिल्ह्याला हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। वर्धा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। वर्ध्यात 2 दिवसात शेकडो एकरवरील रब्बी पिकांना अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा। गहू, हरभरा, कापूस या भाजीपाल्यांचं मोठं नुकसान, तर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वर्ध्यात गायक कैलास खैर यांच्या कार्यक्रमात अवकाळी पावसाचा व्यत्यय। रिमझिम पावसामुळे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या खर्चा। यवतमाळच्या बाभुळगाव, उमरखेड तालुक्यात गारपिटीनं हरभरा, तूर आणि गहू या पिकांचं केलं नुकसान। तालुक्यातील जवळपास 3000 हेक्टर पिकाला फटका बसल्याचा अंदाज। सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। भाजपच्या गाव चलो अभियानादरम्यान माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिरांना करावा लागला शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना। यवतमाळमध्ये गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे, तर शेतकरी त्यामुळे संतप्त झाले। शेतकऱ्यांच्या रोषापुढे हंसराज अहिर यांनी हात जोडले। यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यात पंचनाम्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यावर मोहम्मदपूरमधील आता शेतकरी संतापला। केवळ सर्वे करून मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला।